हर हर महादेव। आम्ही आता औंढा येथून दर्शन घेऊन आता हिंगोली मार्गे वाशिम मार्गे आम्ही कारंजा लाड हे जाणार आहोत। आपण बघताय हे शहीद परमवीर अब्दुल हमीद चौक आहे, देशासाठी शहीद झालेले हे आपल्या सैन्यातील शिपाई आहेत आणि हे हिंगोली शहर आहे मित्रांनो। आपण या ठिकाणी हिंगोली या शहरात आलेलो आहे आणि इथून आपण वाशिम मार्गे कारंजा लाड या ठिकाणी जाणार आहोत। आणि कारंजा लाड हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे की श्रीपद वल्लभ दत्त अवतार हा त्यांचं जन्मगाव आहे कारंजा लाड। आणि अनेक लीला त्यांच्या लहानपणीच्या कारंजा लाडला झालेला आहे। अत्यंत पवित्र असं हे कारंजा लाड हे दत्त गुरूंचं गाव जन्मगाव आहे। तिथलं नरसिंह सरस्वती स्वामींचं जन्मगाव आहे। आणि गाणगापूर तर आपल्याला माहीतच आहे की त्या ठिकाणी नरसिंह सरस्वतींनी पादुका सगळ्या भक्तांसाठी आपल्या सर्वांसाठी ठेवलेल्या आहेत दर्शनासाठी। अतिशय पवित्र या ठिकाणी आम्ही चाललेलो आहे आणि तिथून परत आम्ही सकाळी लवकर उठून नागपूर जबलपूर मार्गे आम्ही पुढे प्रयागराजला जाणार आहे। कुंभमेळाव्यात आम्ही स्नान करणार आहे। आणि आपण बघताय की या महाकुंभ मेळाव्यासाठी जाणारे तुम्हाला हे सर्व भक्तजन दिसत आहेत। या ठिकाणी प्रयागराज येथून फक्त 100 किलोमीटर अंतरावर आहे आणि काल दुपारी 3 वाजल्यापासून या ठिकाणी अशा गाड्या अडवलेल्या आहेत। आज सकाळच्या जवळजवळ 7 वाजत आलेले आहेत आणि 7 वाजल्या तरीसुद्धा या गाड्या टप्प्याटप्प्याने 50-50 किलोमीटरच्या अंतरावर ह्या गाड्या अशा पद्धतीने पोलीस प्रशासनाने थांबवलेल्या आहेत इथल्या, कारण प्रचंड गर्दी आहे। प्रयागराजमध्ये महाकुंभसाठी आलेले भाविक भक्तांची संपूर्ण देशातून, आणि हा एक प्रयागराजला जाणारा रस्ता आहे। असे अनेक प्रयागराजला येणारे जे रस्ते असतील, दिल्लीकडून येणारे आहेत, राजस्थानमधून येणारे आहेत, ज्या राज्यातून येणारी लोक आहेत, असे पूर्ण रस्ते पॅक आहेत। आणि काल दुपारी 2-2:30 वाजल्यापासून जबलपूरपासून आम्ही जवळजवळ नाही म्हणलं तर एक 200-250 किलोमीटर अंतर रात्री थोडं टप्प्याने पार केलं आणि अशा पद्धतीनं इथे येऊन थांबलेलो आहे। लोक तुम्हाला भाविक भक्त दिसतील। ही लाईन माझ्या माहितीप्रमाणे एक 10-15 किलोमीटर अंतराच्या पण लांब अशी ही वाहनांची लाईन लागलेली आहे। आणि सर्व भाविक भक्त दिसत आहेत तुम्हाला की खिशामध्ये सगळ्यांच्या पैसे आहेत, गाड्यांमध्ये सगळं आहे, पण पिण्याचं पाणी सगळ्यांचं संपलेलं आहे। सकाळच्या स्वच्छ करण्यासाठी, संडास हे करण्यासाठी सुद्धा लोकांकडे पाणी नाहीत। लोकांची धावपळ चाललेली आहे पाणी इथं शेतकऱ्यांकडनं कोणाकडनं मागून घेण्यासाठी। चहा आणि इतर गोष्टींचा तर कसलाही पत्ता नाही, या गोष्टी नाहीतच। तर अशा पद्धतीनं ही यात्रा सुरू आहे आणि प्रचंड गर्दी आहे। आणि प्रशासन कदाचित प्रयागराजमधनं जेवढी लोक बाहेर पडतील तेवढ्या गाड्या ह्या परत आज सोडतायत। अशा पद्धतीनं या वर्षी 12 वर्षातून आणि विशेष म्हणजे 144 वर्षातून जो योग आला आहे, सुवर्ण योग, हा योग, आणि या योगामध्ये स्नान करण्यासाठी देशभरातून सर्वच लोक आपल्या पुण्यप्राप्तीसाठी या ठिकाणी आलेले आहेत। अनेक तपस्वी साधू संतांचंही दर्शन या ठिकाणी होतंय, हेही महत्त्वाचं आहे। त्यामुळं खूप सुंदर अशा पद्धतीनं आमची यात्रा, त्रास तर होणारच आहे, भगवंताकडे जायचं आहे, भगवंताचं आशीर्वाद घ्यायचे आहेत। गंगा यमुना
आणि गुप्त सरस्वतीच्या या संगमावर स्नान करायचंय आणि पुण्यप्राप्ती करून घ्यायच्या म्हणल्यानंतर विनात्रासाचं काही शक्य नाही आहे. आणि गतीनं ही यात्रा सुरू आहे. लवकरच वाटते आता सोडतील गाड्या, पण काही शक्यता अजून तरी दिसत नाही. परंतु प्रचंड मोठी पुढेही तेवढ्याच किलोमीटरची लाईन आहे आणि पाठीमागं पण तेवढ्याच किलोमीटरची लाईन आहे. आणि ही आपली गाडी इथं उभा आहे. हर हर महादेव, हर हर महादेव. मित्रांनो, त्रिवेणी संगम, आपण प्रयागराज उत्तर प्रदेशमधल्या महाकुंभ मेळाव्यात आलेलो आहे. हे समोर पाहताय हे बडे हनुमानजी मंदिर आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे अतिशय भव्य असा हा कुंभ मेळावा आहे. मित्रांनो, महाकुंभ आपल्या भारतातील सर्वात मोठी धार्मिक यात्रा, जी प्रत्येक 12 वर्षांना ही यात्रा भरते मित्रांनो. आणि हा महाकुंभ या 4 पवित्र ठिकाणी असतो. एक तर प्रयागराजमध्ये सर्वात मोठा महाकुंभ हा 12 वर्षानंतर येतो. त्यानंतर आपल्याला माहीत आहे की हरिद्वार हे पण महाकुंभ गंगेच्या काठावर भरतो. त्यानंतर आपल्याला उज्जैन ह्या ठिकाणी सिप्रा नदीच्या काठावर ही महाकुंभ भरतो. त्यानंतर आपल्या महाराष्ट्रातल्या नाशिक या ठिकाणी हा महाकुंभ भरत असतो. आणि या पवित्र ठिकाणी आपल्या पापातून मुक्त होण्यासाठी श्रद्धाळू करोडोच्या संख्येने या ठिकाणी या कुंभामध्ये प्रवेश करत असतात. आणि अशा पद्धतीने ते माँ गंगा, माँ यमुना आणि सरस्वती या नदीमध्ये स्नान करत असतात. म्हणून असं पवित्र ठिकाणी आपण सर्वांनी यावं. खरं तर अतिशय पवित्र अशी ही यात्रा आहे आणि म्हणून आपल्या सर्वांनीच या पवित्र असा काळ, खरं तर हा 144 वर्षानंतरचा आलेला काळ, 144 वर्षानंतर आलेला हा महापुण्याचा योग हा प्राप्त झालेला आहे. आणि म्हणून शास्त्रानुसार असंही सांगितलं गेलेलं आहे की महाकुंभामध्ये स्नान केल्याने 1000 अश्वमेधाचे यज्ञ केल्या त्याचबरोबरचे पुण्य हे महाकुंभात एका स्नान केल्यानं होतं. मात्र आपण यावेळी प्रयागराज येथे आलेल्या कुंभ मेळाव्याला खरंच जे जे भाग्यवंत असतील तेथे या ठिकाणी सर्वजण उपस्थित झाले. आम्हाला सुद्धा खूप आमचं भाग्य मोठं, म्हणून आम्ही हर हर महादेव, हर हर महादेव. मित्रांनो, संध्याकाळच्या जवळजवळ 8 वाजून गेलेले आहे आणि हे समोर बघताय आपण गंगा, यमुना, सरस्वती या नद्यांचं प्रयागराज उत्तर प्रदेशमधलं अतिशय पवित्र असं तीर्थस्थान महाकुंभ 2025 मध्ये या ठिकाणी बघताय. लाखो 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 भाविक आज रात्री सुद्धा रात्रभर या ठिकाणी स्नान करतात. आपण या ठिकाणी पाहावं. खूप भव्य असं हे महाकुंभाचं आपल्याला दृश्य, आपल्या देशातील सर्वात मोठी भव्य सनातन धर्माचं प्रतीक असलेलं हे महाकुंभ समोर बघताय आपण. माता गंगा माता, माता यमुना माता, माता सरस्वतीचं आपणही दर्शन घ्यावं. आपल्याला सगळ्यांना लाईव्ह दृश्य अतिशय भव्य. मित्रांनो, आपण कधीही आयुष्यामध्ये एकदा तरी या महाकुंभ, या प्रयागराज, या गंगा यमुना सरस्वतीला एकदा तरी आवर्जून भेट द्यावी. आणि हे प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय आपल्याला समजणार नाही की आपला सनातन धर्म किती मोठा आहे, किती भव्य आहे, किती शक्तिमान आहे. आणि म्हणून आपण हर हर महादेव करत, या गर्जना करत आपण आता निघायचं आहे. हर हर